नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सारंगला खोटे प्रेम दाखवण्यासाठी आणि पुन्हा सारंगला पहिल्यासारखे प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जेव्हा आता अस्मी ही प्रयत्न सुरू करते आणि भर रात्री आता अस्मी पाठीमागून येत जेव्हा सारंगला मिठी मारते, त्याच वेळेस आता सारंग सावलीचे खऱ्या प्रेमाची झलक आता अस्मीला दाखवून अस्मीला कसे दूर ढकलून देतो आणि खरे प्रेम काय असते सारंग आता कसा अस्मीला दाखवतो. एका पाठोपाठ एक दोन अशा कोणत्या घटना घडतात आणि आता अस्मी आणि सावली दोघांच्याही प्रेमाचा सारंग आता कसा न्याय करतो. खोटे प्रेम आणि खरे प्रेम कसे सारंग समोर येते, सावलीच्या प्रेमाचा कसा विजय होतो, सारंग आता सत्याच्या बाजूने जाऊन सावली पुन्हा कशी सारंगची होती, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मेंदळ्यांच्या घरातून काही जरी झालं तरी आता या सावलीला हाकलून द्यायचं असे तिलोत्तमाने ठरवलेले असते. आणि त्याच वेळेस अस्मीची आता मेंदळ्यांच्या घरी एंट्री झालेली असते. अस्मी आता तिचं सारंगवर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे भैरवी ही आगीत तेल ओतून आता भैरवी ही तिलोत्तमाची किती छान जवळची मैत्रीण आहे हे दाखवत असते. आणि आता जगन्नाथचा अपमान करून भैरवी जेव्हा आता तिलोत्तमाच्या घरी येते, त्याच वेळेस आता जगन्नाथ तिथे येऊन जगन्नाथचा आपण कसा अपमान केला हे भैरवी आता तिलोत्तमाला सांगते. आणि मेंदळ्यांच्या घराची सगळ्या लोकांची या जगन्नाथने फसवणूक केली हे आपण कसे लोकांच्या समोर आणून दिले हे आता भैरवीने तिलोत्तमाला सांगितलेले असते. आणि त्याच वेळेस आता अस्मीला घेऊन ऐश्वर्या तिथे आलेली असते. आणि खऱ्या अर्थाने आता चौघीही एक झालेल्या असतात. चौघींची ही टार्गेट एकच असतं. तिलोत्तमाचं टार्गेट असतं सावलीला घराबाहेर काढायचं आणि अस्मीचं टार्गेट असतं सारंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून मेंदळ्यांच्या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचं. आणि इकडे भैरवीला काहीही करून सावलीला त्या घराबाहेर काढून सावली ही ताराच्या पाठीमागे कायमची गाणे म्हणण्यासाठी तिला कायमचं घरातून हाकलून देऊन आपल्याकडे ठेवायचं असे आता तिघीही टार्गेट करून आता एक झालेले असतात आणि जगन्नाथला एकटं पाडलेलं असतं. आणि इकडे आता तिलोत्तमाने अस्मीला त्याच घरात राहण्यासाठी सांगितलेलं असतं. जोपर्यंत ही मुलगी या घरात असेल तोपर्यंत अस्मीसुद्धा याच घरात राहील असे आता तिलोत्तमाने निर्णय घेऊन अस्मीला देखील आता खूप हायसं वाटलेलं असतं. आणि आता तिलोत्तमा ही अस्मीला म्हणते की अस्मी, तू फक्त सारंगला प्रेमात आता पुन्हा अडकव आणि काही जरी झालं तरी तुला सारंगला प्रेमात पाडायलाच हवं. तू सारंगला प्रेमात पाडलं की मी इकडे त्या मुलीला कसं घराबाहेर काढते ना, ते तू बघतच राहा. फक्त आता काही वेळ जाऊ दे आणि त्या वेळेची तू वाट बघत राहा. तोपर्यंत काहीही करून तुझं प्रेम तुला सारंगला दाखवायलाच हवं. आणि त्यानुसार आता अस्मी ही आता काहीही करून सारंगला आपल्याकडे ओढून घ्यायचं हे आता तिने ठरवलेलं असतं. सारंग आता रात्री फोनवर बोलत असतो आणि सारंग फोनवर बोलत असताना पटकन आता अस्मी ही चान्सेस शोधत असते आणि पटकन पाठीमागून अस्मी आता सारंगला जाऊन मिठी मारते. अचानक आता अस्मीने मिठी मारलेली बघून सारंग डचकतो. पटकन आता सारंग अस्मीला बाजूला करतो. वरून आता किचनमधून सावली ते सगळं बघत असते. सारंग अस्मीला म्हणतो की अस्मी, तू हे काय करतेस? तेव्हा आता बाजूला झालेली अस्मी म्हणते, काय रे सारंग, तू आजकाल माझ्यासोबत खूप स्ट्रेंजली वागतोय आणि काय झालंय? अरे मला माहिती आपल्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे, पण आपलं प्रेम स्पेशल आहे, स्पेशल सारंग. आणि अजूनही त्या प्रेमाच्या आठवणी मी विसरलेले नाही आहेत. काही जरी झालं, वेळ जरी गेला असला ना, तरीसुद्धा आता मला स्पष्टपणे सगळं आठवतंय. तेव्हा तू असा माझा रागराग का करतोयस आणि स्ट्रेंजली का वागतोयस माझ्यासोबत? अस्मी म्हणते, मला माहिती सारंग, माझ्याकडून काही चुका झाल्यात, पण जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले ना, त्यानंतर मात्र सगळं काही विसरले. आणि प्लीज मला तू माफ कर आणि पुन्हा माझ्या प्रेमाचा तू स्वीकार कर. तर आता सारंग म्हणतो की अस्मी,
तू जे बोलतेस ते खरं आहे, पण आता आपल्यामध्ये खूप वेळ निघून गेलेला आहे आणि जेव्हा तू मला सोडून गेलीस त्यानंतर पुन्हा आता दुसरं कोणीतरी माझ्या आयुष्यात आलं, म्हणजे सावली माझ्या आयुष्यात आली. सावलीबरोबर मी लग्नाचे फेरे घेतलेत आणि सावलीसुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम करते जेवढं तू तुझं प्रेम दाखवते. तेव्हा आता अस्मीला राग येतो. अस्मी म्हणते, काय बोलतोय सारंग तू? ती मुलगी आणि तुझ्यावर प्रेम असं कसं करू शकतेस? कशी दिसते ती मुलगी, काय राहते, तू कसा तिचा विचार करू शकतोस? तर लगेचच सारंग म्हणतो, हे बघ अस्मी, प्रेम हे दिसण्यात नसतं, प्रेम हे दाखवण्यात नसतं, तर एकमेकांच्या सहवासात राहून एकमेकांच्या काळजी घेऊन प्रेम हे ऑटोमॅटिक एकमेकांना समजत असतं. ज्यानंतर तू गेली त्यानंतर सगळं काही विसरून सावलीने माझी काळजी घेतली. सावलीने तिचा जीव धोक्यात घालून माझ्यासाठी वेळोवेळी संकटात सावली धावून आली. सावलीने प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत ती तिच्या प्रेमाची परीक्षा देत आली आणि तिच्या प्रेमाच्या परीक्षेत ती पास झाली. प्रेम हे कळवून आणि ठरवून होत नसतं. तर आता ते ऐकून अस्मीला मोठा धक्का बसतो. अस्मी म्हणते की अरे सारंग, मी तिच्यापेक्षा माझं प्रेम खरं आहे, मी कितीतरी लाख पटीने तिच्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुझा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तू तुझं प्रेम दाखवते, तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे तू मला सांगतेस. सांगून बोलून करून ठरून काही प्रेम होत नसतं. प्रेम हे एकमेकांच्या सहवासात राहून आपोआप एकमेकांच्या समोर येत असतं. तेव्हा तू तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मला सांगू नकोस. ते ऐकून आता अस्मीला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर सारंग म्हणतो, हे बघ अस्मी, आईने तुला या घरात राहण्याची परवानगी दिली, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तू बायकोच्या हक्काने आणि एवढ्या जवळच्या नात्याने मला मिठी मारशील. पुन्हा असं काही करू नकोस, कारण आपल्यामध्ये फक्त आता जे काही नातं आहे ते एकमेकांच्या ओळखीचं नातं आहे. आपल्यामध्ये प्रेम होतं ते सगळं काही पूर्वीचं होतं. आता असं काहीच नाही आणि माझं आता लग्न झालेलं आहे. तेव्हा कोणत्या हक्काने तू मला मिठी मारतेस? ते ऐकताच आता अस्मीला दुसरा मोठा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो की जेव्हापासून सावली या घरात आली तिला तर या घरात अधिकार मिळाला नाही, मान मिळाला नाही, पण माझ्यासाठी सावली ही सावली बनून माझ्या पाठीमागे उभी आहे आणि आजपर्यंत तिने कशाचाही मोह धरला नाही. जर तू सावलीच्या जागेवरती असती ना तर आज तू या घरात टिकली नसती. अस्मी, हे जिवंत उदाहरण आहे आणि हेच सत्य आहे. आणि हे बघ, अजूनही लक्षात ठेव, मी नेहमी सत्याच्या बाजूने आहे आणि जीत ही सत्याचीच होती. आणि तुलाही कळेल की सत्य काय आहे, कोण खरं प्रेम करतं आणि कोणाचं प्रेम जिंकतं. तेव्हा आता तू मला हे सांगू नकोस. आईने तुला या घरात राहण्याची परवानगी दिली तर तू राहू शकतेस, पण माझ्यापासून 4 हात लांब राहा. आणि मी तुला अजूनही सांगतो, सावली या घरात राहते, पण सावलीच्या मार्गात येऊ नकोस. तुझ्यामुळे जर सावलीला काही त्रास झाला तर ते मला सहन होणार नाही, असे आता सारंगने अस्मीला ठणकावून सांगितलेले असते. आणि त्या क्षणी सावलीच्या प्रेमाची झलक दाखवून सावलीच्या प्रेमाचा विजय झालेला असतो आणि सारंगने सावलीचे प्रेम अस्मीसमोर आणून प्रेम काय असते हे अस्मीला दाखवलेले असते. तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लवकरच येणारा हा भाग बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.